गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। सर्वप्रवृत्तिबीजं तु अविद्या, तत् अविद्या निरोधफलम्, अविद्या निरोधमित्य अविद्या नाशफलम्, तादृशफलवद् विज्ञानम् उत्पादकत्वात् आत्मप्रतिपादकवाक्यानाम् आत्मप्रतिपादकवाक्यानि तादृशफलं जनयन्ति, अत एव न अप्रामाण्यकारणम्। अत्र पश्य, पूर्वपक्षी प्रमाणत्वं कस्मिन्नर्थे गृह्णाति? क्रियार्थश्चेत् प्रमाणं भवति, अन्यार्थश्चेत् अप्रमाणमिति। भाष्यकारैरुक्तं प्रामाण्यकारणं तन्न भवति। प्रामाण्यनिर्णायकं क्रियामुपदिशति वा वस्तु उपदिशति वा इति वस्तु उपदिशति वा इति तदाश्रित्य निर्णीयते। तदपेक्षया प्रामाण्यं न निर्णीयते। प्रामाण्यं तु यद्उच्यते तत् किमुच्यते, फलवद् भवति न वा? फलवदित्युक्ते ಏನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಭಾಷ್ಯಕಾರೈರುಕ್ತಂ? ನಿಶ್ಚಿತ ಫಲವತ್ ವಿಜ್ಞಾನಂ, ನಿಸ್ಸಂದಿಗ್ಧ ಜ್ಞಾನಂ ಏತದೇವ ಅನ್ಯತ್ರ ಸ್ಪಷ್ಟೀಕ್ರಿಯತೆ. ಪ್ರಮಾಣಂ ತು ಜ್ಞಾಪಯತಿ, ಪ್ರಮಾಣ ದೋಷರಹಿತಮೇವ. ನಿಸ್ಸಂದಿಗ್ಧಂ ಜ್ಞಾನಮಿತ್ಯುಕ್ತೆ ನಿಶ್ಚಿತಫಲವಜ್ಞಾನಮಿತಿ. ನಿಶ್ಚಿತಫಲಮಿತ್ಯುಕ್ತೆ ತತ್ರ ಕಿಮಪಿ ದೋಷರಹಿತ ಜ್ಞಾನಂ ಇತಿ ತಾವದೇವ. ಅತ್ರ ನಿಶ್ಚಿತಫಲವದಿತ್ಯಪೇಕ್ಷೆಯ ದೋಷರಹಿತ ಜ್ಞಾನಮಿತಿ ಭವೇತ್. ಸಿ ಅಜ್ಞಾನಮಿತ್ಯುಕ್ತೆ ತ್ರಿವಿಧಂ: ಅಜ್ಞಾನಂ, ಸಂಶಯಗ್ರಹಣಂ, ಅನ್ಯಥಾಗ್ರಹಣಂ. ಸ್ವತದ್ವಾಕ್ಯೇನ ಏತತ್ರಯಂ ಯತ್ರ ನ ಭವತಿ ತಜ್ಞಾನಂ ಭವತಿ. ಅಂದರೆ ವಾಕ್ಯಂ ಜ್ಞಾನಂ ಜನಯೇತ್ ಕಿಂತು ನ ಜನಯತಿ ಚೇತ್ ಅಪ್ರಮಾಣಂ ಭವತಿ. ಅಗ್ರಹಣಮಿತ್ಯುಕ್ತೆ ಅಜ್ಞಾನಂ. ಯದಿ ವಾಕ್ಯಂ ಶ್ರುತ್ವಾಪಿ ಸ್ವಮನಸಿ ನ ಕಿಂಚಿತ್ ಜಾಯತೆ ತದ್ ಅಜ್ಞಾನಮೇವ. ಅರ್ಥಾತ್ ವಾಕ್ಯಂ ನ ಕಿಂಚಿತ್ ಜ್ಞಾನಂ ಜನಯತಿ ಚೇತ್ ಅಪ್ರಮಾಣಂ ಭವತಿ. ಶ್ರುತ್ವಾಪಿ ನ ಕಿಂಚಿತ್ ಜ್ಞಾಯತೆ ಅಪ್ರಮಾಣಂ. ಪ್ರಥಮಂ. ದ್ವಿತೀಯಂ ಚ ಶ್ರುತ್ವಾ ಸ್ಪಷ್ಟಂ ನ ಭವತಿ, ನಿಶ್ಚಿತ ಜ್ಞಾನಂ ನ ಭವತಿ, ಕಿಂತು ಸಂದಿಗ್ಧಂ ಭವತಿ. ಸಂದಿಗ್ಧಂ ಇತ್ಯುಕ್ತೆ ತದ್ವಾ ಏತದ್ವಾ ಇತಿ, ಅಥವಾ ತತ್ ಸ್ಯಾತ್ ನ ವಾ ಸ್ಯಾದ್ ಇತಿ ಭವೇತ್. ಮೇ ಬಿ ಇತಿ ಅಸ್ಪಷ್ಟಂ ಅನಿಶ್ಚಿತಂ. ಮೇ ಬಿ ಮೇ ನಾಟ್ ಬಿ ಇತಿ ಅನಿಶ್ಚಿತ ಜ್ಞಾನಂ ಭವತಿ ಚೇದಪಿ ತತ್ ಪ್ರಮಾಣಂ ನ ಭವತಿ. ತಥಾ ಅನ್ಯಥಾ ಗ್ರಹಣಂ, ಅನ್ಯಥಾ ಬುದ್ಧಿಂ ಜನಯತಿ ಚೇದಪಿ ಅಪ್ರಮಾಣಂ ಭವತಿ. ಅಂದರೆ ಸಂದೇಹರಹಿತಂ, ಯಥಾರ್ಥಂ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಯಥಾವತ್ ವಿಷಯಕಂ. ಅನ್ಯಥಾ ಗ್ರಹಣಂ ನಾಸ್ತಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಯಥಾರ್ಥಂ ಭವೇತ್, ಯಥಾವದ್ ವಿಷಯಂ. ವಸ್ತುವನುಸಾರಿ ಜ್ಞಾನಂ ಭವೇತ್, ಅಸಂದಿಗ್ಧಂ ಭವೇತ್. ಅಂದರೆ ವಸ್ತುವನುಸಾರಿ ನಿಶ್ಚಿತ ಜ್ಞಾನಂ ಭವೇತ್, ಅಸಂದಿಗ್ಧಂ ಭವೇತ್, ಕಿಂತು ಭವೇತ್. ಜ್ಞಾನಂ ಜನಯೇತ್, ತತ್ ಪ್ರಮಾಣಂ. ಏತದೇವ ಪ್ರಮಾಣತ್ವ ನಿಶ್ಚಾಯಕಂ, ಪ್ರಮಾಣತ್ವ ಲಕ್ಷಣಂ. किमपि वाक्यं कदा प्रमाणं भवति इत्युक्ते निश्चितं ज्ञानम् असंदिग्धं ज्ञानं जनयेत्, वस्तुतन्त्रं जनयेत्, वस्तुवनुसारि यथावत् ज्ञानं जनयेत्. यथा वस्तु अस्ति तथैव, किन्तु तदपि जनयेच्च. न जनयति चेत् अप्रमाणं पुनः. एतत् अन्यत्र विचारितं. वस्तुनः प्रमाणत्व निश्चयकम्, एतत् प्रमाणस्य प्रमाणत्व निश्चयकम्. अत एव एतदेव प्रमाणत्वम्. अन्योपि विषयः अत्र भवति. कर्मणोपदिशति चेत् अप्रमाणमिति. तत् सी
प्रमाणकारणं पुरुषप्रवृत्तिविज्ञानोत्पादकत्वात् प्रामाण्यमिति अस्मिन् पूर्वपक्षे अस्मिन् आक्षेपे तत्र पुरुषप्रवृत्तिर्नास्ति। तत् विज्ञाय किं कर्तव्यं? विज्ञाय यत् कर्तव्यं तन्नोपदिशति। तथा चेत् अप्रमाणं न भवति किम् इति तत्रोच्यते। यदि कर्तव्यं नास्ति चेत् तद् अलङ्कार एव इति किञ्चित् अन्यार्थे गृह्णन्ति भाष्यकाराः। अलङ्कार एव। यदि कर्ता कर्म इत्यादिकं सर्वं संसारं नाशयति चेत् अलङ्कार एव। तत् ज्ञानार्थे वेदान्तज्ञानार्थे गृह्णन्ति। मया तु प्रमाणस्य सामान्यार्थः उक्तः, सामान्यप्रामाण्यकारणं। कर्मकाण्डस्य वा ज्ञानकाण्ड न, अत्र अस्माभिः कर्मकाण्डज्ञानकाण्डयोः तुलनां कृत्वा भाष्यकारैरुच्यते। प्रामाण्यकारणं किमिति कर्मकाण्डज्ञानकाण्डयोः तुलनां कृत्वा कर्मकाण्डापेक्षया ज्ञानकाण्डं सर्वसंसारं नाशयति, अत एव प्रमाणमिति। तदपि सम्यक् नोच्यते। नित्यसिद्धब्रह्म उपदिशति वा कर्मोपदिशति वा एतदपेक्षया प्रामाण्यं न निश्चीयते। प्रामाण्यं तु वस्तु यथावद् उपदिशति न वा तावदेव। निश्चित फलवद्ज्ञानमिति न, निष्फलज्ञानमपि भवेत्। फलवद्ज्ञानमित्युक्ते सिद्धज्ञानमिति। फलवद्ज्ञानमिति निश्चितफल आनन्दगिरिटीकेन वा श्रीचरणैर्वाक्यमपि उक्तम्। ಅಲ್ಲಿ ಮೊದಲು ನಿಶ್ಚಿತ ಫಲವತ್, ಅಲ್ಲಿ ಫಸ್ಟ್ನಲ್ಲಿ ಸಿದ್ಧಾಂತ ಅಲ್ಲಿ ಮೊದಲು ಹೇಳಿದ್ದೇನೆ. ನಿಶ್ಚಿತ ಅಂದರೆ ನಿಸ್ಸಂದಿಗ್ಧ. ನಾನು ಇದಕ್ಕೆ ಒಂದು ಹೇಳಿಬಿಡ್ತೀನಿ ನೋಡಿ. ನಿಶ್ಚಿತ ಇತ್ಯುಕ್ತೆ, ಅಯ್ಯೋ ಇಂಗ್ಲೀಷೇ ಬರುತ್ತಾ ಇದೆ, ಸಂಸ್ಕೃತ ಆನ್ ಮಾಡಬೇಕು, ಒಂದು ನಿಮಿಷ. अत्र पश्य, निश्चित ಏನೋ ಬಂದುಬಿಟ್ಟಿತು. ನಿಶ್ಚಿತ ಇತ್ಯುಕ್ತೆ ನಿಸ್ಸಂದಿಗ್ಧ. ನಿಸ್ಸಂದಿಗ್ಧ ದಿಗ್ಧ. ನಿಶ್ಚಿತ ಇತ್ಯುಕ್ತೆ ನಿಸ್ಸಂದಿಗ್ಧ. ಫಲವದ್ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಫಲವತ್. ಇದು ಫಲವತ್ತು ಅದು ಮೀಮಾಂಸಕರಿಗೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ಹೇಳಿದ ಮಾತು, ಅದು ಹೊಂದಲ್ಲ. ಫಲವದ್ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಸಿದ್ಧ ಎಂದು, ಸಿದ್ಧ ಅಲ್ಲ, ಯಥಾರ್ಥ. ಯಥಾರ್ಥಂ. ಇದು ಅಂದರೆ ಕರ್ಮಕಾಂಡಾನುಗುಣ್ಯೇನ ಸಾಧ್ಯಂ ಜ್ಞಾನಮುಚ್ಯತೆ. ಅಂದರೆ ಕಿಮಪಿ ಸಾಧನಮುಪದಿಶ್ಯತೆ, ತತ್ ಸಾಧನಮನುಷ್ಠಾಯ ಫಲಂ ಪ್ರಾಪ್ನೋತಿ. ಸಾಧನಮನುಷ್ಠಾಯ ಅಂದರೆ ಸಾಧ್ಯಂ ಫಲಂ, ಆಗಾಮಿ ಫಲಂ ನತು ಸಿದ್ಧಂ. ಆಗಾಮಿ ಫಲಂ ನತು ಭೂತಂ. ಭೂತಂ ಇತ್ಯುಕ್ತೆ ವರ್ತಮಾನಂ, ನಿತ್ಯಸಿದ್ಧಂ. ನಿತ್ಯಸಿದ್ಧಂ ಫಲಂ ತತ್ ಕರ್ಮಕಾಂಡ ಅಪೇಕ್ಷೆಯ, ಇನ್ ಕಾಂಟ್ರಾಸ್ಟ್ ವಿತ್ ಇಟ್. ಕರ್ಮಕಾಂಡವಾಕ್ಯಂ ತು ಇದಂ ಕರ್ಮ ಕುರು ಯಜ್ಞೇನ ಸ್ವರ್ಗಂ ಭವಿಷ್ಯತಿ ಇತಿ ಬ್ರೂತೆ. ಯಜ್ಞಮುಪದಿಶ್ಯ ಏತತ್ ಕರ್ಮ ಕುರು ತನ ಸ್ವರ್ಗಂ ಭವಿಷ್ಯತಿ ಇತಿ. ತತ್ ಯಜ್ಞಸ್ತು ಆಗಾಮಿ ಸ್ವರ್ಗ ಸಾಧನಂ. ತತ್ರ ಯಜ್ಞಜ್ಞಾನೇನ ಯಜ್ಞೋಪದೇಶೇನ
स्वर्गानुभवो न भवति। यज्ञम् आचर्य स्वर्गं संप्राप्यैव स्वर्गानुभवो भवति। अंद्रे स्वर्गफलं यज्ञस्य ज्ञानकाले नास्ति। यज्ञस्य ज्ञानकाले यज्ञोपदेशकाले यथा यज्ञज्ञानं भवति, यज्ञ आचरणज्ञानं भवति, तेन यज्ञफलं न भवति। किन्तु आत्मज्ञानकाले ज्ञानकाले एव आत्मसिद्धिर्भवति। अत एव तस्मिन् अर्थे फलवद्विज्ञानम् उच्यते। अंद्रे फलवदित्युक्ते सिद्धफलवत् न तु साध्यफलम् इति। फलवदित्युक्ते सिद्धफलम् इति। सिद्धफलम् सिद्धफलवत् ज्ञानम्। ಅದು ಕಾಮನ್ ಮೀನಿಂಗ್ ಈಸ್ ಸಿದ್ಧಫಲಂ ಭವೇತ್ ಸಾಧ್ಯಫಲಂ ಭವೇತ್। ಸಿದ್ಧಫಲಂ ವಾ ಸಾಧ್ಯಫಲಂ ವಾ ಯತ್ಕಿಮಪಿ ಫಲಂ ಭವೇತ್ ಉಭಯೋರಪಿ ಪ್ರಾಮಾಣಿಕತಾ अस्ति। उभयत्रापि प्रामाणिकता अंगीकर्तुं शक्यते। फलं सिद्धं वा भवेत् साध्यं वा भवेत्, किन्तु यथार्थम् उपदिशति इदमेव। भाष्यकारರು फलवदित्युक्ते सिद्धफलमिति ज्ञानकाण्डोपयोगी अर्थं गृह्णन्ति, किन्तु अत एव निश्चितफलवदित्युक्ते यथार्थज्ञानम् इत्येव फलम्। यथा निस्संदिग्धं भवेत्, तत् स्पष्टं। निस्संदिग्धफलम् इत्युक्ते सन्देहरहितं भवेत्, यथार्थं भवेत्, अयथार्थं न भवेत्, अंड ज्ञानं जनयेत्। अग्रहण अन्यथाग्रहण संशयग्रहण एतत्त्रयं नाशयित्वा यद् ज्ञानं जनयति तत् प्रमाणं भवति। अत एव सिद्धवस्तुनः ज्ञानं वा साध्यवस्तुनः ज्ञानं वा, किन्तु तत् यथार्थज्ञानं भवेत् तावदेव। अत एव फलवद् ज्ञानम् इत्युक्ते सिद्धफलवद् न साध्यफलमपि भवति। अत एव भाष्यकारರು सिद्धफलवत् ಎಂದು ಏಕೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ? अत एव अनन्तरमुच्यते किं च भो पृच्छामः त्वाम् आत्मस्वरूप अन्वाख्यानपरेषु वाक्येषु फलवन्निश्चितं च विज्ञानम् उत्पद्यते न वा? फलवज्ञानम् उत्पद्यते न वा निश्चितं? फलवद् उत्पद्यते चेत् इति फलवदेव द्रष्टव्यं। तत् फलं साध्यं वा भवेत् सिद्धं वा भवेत्, ಹೀಗೆ ತಗೊಂಡ್ರೆ ಹೊಂದುತ್ತದೆ। ಫಲವದಿತ್ಯುಕ್ತೆ ಸಿದ್ಧಂ ವಾ ಭವೇತ್, ಸಿದ್ಧಂ ವಾ ಸಾಧ್ಯಂ ವಾ, ಸಿದ್ಧಫಲಂ ವಾ ಸಾಧ್ಯಫಲಂ ವಾ, ಕಿಂತು ಫಲವದ್ ಭವೇತ್। ಅದು ಫಲವದಿತ್ಯುಕ್ತೆ ಸಾರಿ ಸಾಧ್ಯ साध्यफलवद्वा सिद्धफलवद्वा ज्ञानम, किंतु यथार्थं भवेत् अष्टे। साध्यफलवद् ज्ञानं वा सिद्धफलवद् ज्ञानं वा, किंतु यथार्थं भवेत् अष्टे। अदे प्रमाणं। प्रमाणं तु यथार्थबोधकमेव प्रमाणं। तत् साध्यं वा भवेत् सिद्धं वा भवेत् अष्टे। ಅದು ಭಾಷಾಕಾರರ ಅಭಿಪ್ರಾಯ। ಅದು ಹೇಳಬೇಕೆ ಹೊರತು ಇಲ್ಲೇನು ಹೇಳ್ತಾರೆ, ಕರ್ಮ ನಾಸ್ತಿ। ಸಿ ಯದಾ ಅಹಂ ಬ್ರಹ್ಮಾಸ್ಮಿ ಇತಿ ಜ್ಞಾತೆ ತತ್ರ ಕರಣೀಯಂ ಕಿಮಪಿ ನಾವಶಿಷ್ಯತೆ। ಯತ್ರ ಕರ್ಮ ನಾಸ್ತಿ ತತ್ ಪ್ರಮಾಣಂ ಕುತೋ ಭವತಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ತತ್ ಕಿಮಪಿ ಅನ್ಯಾರ್ಥಂ ಗೃಹೀತ್ವಾ ಯದಿ ಕರ್ತಾ ಕರ್ಮ ಕರ್ಮಫಲಂ ಏತತ್ ಸರ್ವಂ ಕರ್ಮ ಕರ್ಮಫಲಾದಿಕಂ ದ್ವೈತಂ ವಿನಾಶಯಿತ್ವಾ ಆತ್ಮಾನಂ ಉಪದಿಶತಿ ಚೇತ್ ಆತ್ಮಾನಂದಃ ಸಿದ್ಧ್ಯತಿ। ಕರ್ಮರಾಹಿತ್ಯಂ ತು ಅಲಂಕಾರ ಏವ ಇತಿ। तत् ज्ञानकाण्डे अलङ्कारः अल्लवे? ज्ञानकाण्डविषये अलङ्कारः, किन्तु अत्र प्रामाण्यविषये कर्मकाण्डज्ञानकाण्डवाक्ययोः उभयोरपि प्रामाण्यं कस्मिन् अर्थे भवति? सामान्यतया प्रामाण्यमुच्यते,
भाष्यकारस्तु ज्ञानकाण्डवाक्यस्य प्रामाण्यं विशेषतया उच्यते। आत्मबोधकवाक्यानां सर्वसंसारनिवारणपूर्वकं सर्वसंसारनाशपूर्वकं संसाररहित आत्मानं सिद्धम् उपदिशति। तेन संसारराहित्यफलं लब्धमेव। संसारराहित्यफलं लब्धमेव। अत एव अयं तु अलङ्कार एव। यदि कर्म नोपदिशति चेत् अलङ्कार एव। कर्मोपदेश अभावे दोषः इति आक्षेपको ब्रूते। कर्मोपदेश अभावे अप्रमाणम् इति। भाष्यकारैरुच्यते कर्मोपदेश अभावः एव अलङ्कारः, अत एव प्रमाणम् इति। अत्र कर्मोपदेशविषये एव विवादः। वयं मन्यामहे कर्म वा उपदिशेत्, ज्ञानं वा वस्तु वा उपदिशेत्, कर्म वा वस्तु वा तत् सप्रयोजनं भवति न वा। फलवदित्युक्ते प्रयोजनं, फलवदित्युक्ते प्रयोजनमस्ति न वा। साध्यप्रयोजनं वा भवेत्, सिद्धप्रयोजनं वा भवेत्। अल्लवे साध्यप्रयोजनं वा फलमित्युक्ते प्रयोजनं, साध्यप्रयोजनं वा सिद्धप्रयोजनं वा यत्किन्तु प्रयोजनवत् भवेत्। किन्तु प्रयोजनवदेव इति नास्ति, प्रमाणं तु प्रयोजनं भवति इति ಅದು ಹೊಂದಲ್ಲ। ಅಂದರೆ ಪ್ರಯೋಜನವಿಲ್ಲದೆ ಸುಮ್ಮನೆ ಅಲ್ಲಿ ಹತ್ರ ಯದಿ ಯಾವುದೇ ಒಂದಿದೆ ತತ್ರ ವೃಕ್ಷ ಅಸ್ತಿ ಇತಿ ಹೇಳ್ತಾನೆ, ಅವರು ವೃಕ್ಷಕ್ಕೆ ಸಂಬಂಧವಿಲ್ಲ, ಅವರು ಇಲ್ಲೇ ಕೂತಿದ್ದಾನೆ, ಅವರಿಗೆ ವೃಕ್ಷ ಇದೋ ಇಲ್ಲವೋ ಅವರಿಗೆ ಬೇಕಾಗಿಲ್ಲ। ತೇನ ನ ಕಿಮಪಿ ಪ್ರಯೋಜನಮಸ್ತಿ, ವೃಕ್ಷಃ ಅಸ್ತಿ ನ ವಾ ಇತಿ ತಸ್ಯ ಪ್ರಯೋಜನ ನಾಸ್ತಿ ಅಲ್ಲವೇ। तत् ज्ञानं न भवति किम्। तत्र वृक्षो अस्ति इत्युक्ते वृक्षेण किं मया, वृक्षेण मम प्रयोजनं नास्ति, वृक्षेण किं मया इति प्रयोजन अनपेक्षः, वृक्षप्रयोजन अनपेक्षः वृक्षज्ञानेन किं स्यात् तस्य। यो वृक्षप्रयोजनापेक्षी तस्य किमपि फलं भवति, वृक्षप्रयोजन अनपेक्षिणः किं स्यात् फलं। तत्र प्रयोजनानपेक्षस्यापि वस्तु तत् यद् उपदिश्यते तत् यथार्थं न वा, यथार्थम् उपदिशति न वा। अत्र मीमांसकः किमपि फलमेव किमपि प्रयोजनं भवेत्, प्रयोजनवत् ज्ञानं भवेत्। निष्प्रयोजन ज्ञानं तु अप्रमाणम् इति मीमांसकस्य अभिप्रायः। न केवलं निष्प्रयोजनं, कर्म एव साध्यफलमेव जनयेदिति मीमांसको ब्रूते। भाष्यकारः ब्रूते साध्यफलं वा सिद्धफलं वा फलं जनयेदिति भाष्यकारस्य अभिप्रायः। वयं ब्रूमहे फलं नास्ति चेदपि निष्फलं चेदपि यथार्थं ब्रवीति चेत् ज्ञानं, यथार्थं ब्रुवति चेत् तत् प्रमाणं भवति इति। एतत्तु भाष्यकारैरेव अन्यत्र उक्तम्, अत्र नोक्तमिति अहं वदामि। विषयस्य पूर्णत्वाय अहम् इतोपि विस्तरेण वदामि। नो चेत् जनाः मन्यन्ते सिद्धं फलं साध्यं फलं फलवदेव भवेदिति। कदाचित् निष्फलमपि उपदिश्यते। तत्र शिला अस्ति इत्युक्ते निष्फलं, शिलायाः प्रयोजनं नास्ति, तथापि शिला ज्ञानमस्ति, ज्ञानं न भवति किम्। अन्यस्य प्रयोजनं भवेत्, अस्माकं प्रयोजनं न भवति चेदपि अन्यस्य प्रयोजनं भवति। यस्य कस्यचिदपि प्रयोजनं भवेत्, प्रयोजनं न वा भवेत्, उपदिष्टविषयः वस्तुतन्त्रं न वा, यथार्थं न वा। तर्कशास्त्रे पठितं खलु अस्माभिः, तर्कसंग्रहे यथार्थज्ञानजनकं ज्ञानं यथार्थम् अयथार्थं, यथार्थज्ञानजनकं प्रमाणं, ज्ञानम् अयथार्थं अयथार्थजनकं प्रमाणं न भवति। भ्रान्तिजनकं, यथा रज्जुरस्ति तस्य वञ्चनाय परवञ्चनाय कदाचित् उच्यते हे तत्र सर्पो अस्ति इति,
सर्पः नास्ति तथापि तस्य वञ्चनाय ब्रूते ओ सर्प अस्ति इति, सर्प अस्ति इति तत्र मा गच्छ इति। तत्र अस्य अभिलषितपदार्थः तत्र निहितः अस्ति। पुस्तकं वा लेखनी वा तत्र निहितमस्ति। तत्र अयं गत्वा गृह्णी अथवा किमपि सुवर्णपदार्थो वा सुवर्णं वा अस्ति, तत्र गत्वा अयं चोरयेदिति भयेन तस्य किमुच्यते भयोत्पादनाय वदति तत्र सर्पः अस्ति मा गच्छ। अयं तु अयथार्थज्ञानं, भ्रान्तिरेव। तत्र सर्पो नास्ति, सुवर्णमस्ति, किन्तु सर्पत्वेन उपदिशति, केवलं भ्रान्तिजननाय। तद् ज्ञानं न भवति। भ्रान्तिजननाय उक्तं ज्ञानं न भवति। अत्र भ्रान्तिरुत्पादिता, सर्पो नास्ति, भ्रान्तिरुत्पादकवाक्यं नास्ति, किन्तु सुवर्णमस्ति अस्ति, सुवर्णेन प्रयोजनमस्ति न वा स अन्यविषयः। सुवर्णेन प्रयोजनम् अस्ति न वा अन्यविषयः। सुवर्णमस्ति इति ज्ञानं न वा, ज्ञानजनकं वाक्यं न वा। ज्ञानजनकं वाक्यं चेत् प्रमाणं भवति। ज्ञानं सम्प्राप्य ज्ञानप्राप्ति अनन्तरं तत् ज्ञातपदार्थः, तत् ज्ञानं कस्यचित् ज्ञानेन कस्यचित् प्रयोजनं भवति न वा इति द्वितीयविषयः, अन्यविषयः। एवं किल, आदौ वस्तु यथावत् जानीयात्, यथावत् ज्ञानानन्तरं तत् ज्ञानं प्रयोजनं करोति न वा, प्रयोजनं करोति न वा। प्रयोजनं करोति चेत् उपयुङ्क्ते, प्रयोजनं नास्ति चेत् त्यक्त्वा गच्छति, प्रयोजनं नास्ति चेत् त्यजति, प्रयोजनवत् चेत् आददाति। प्रयोजनवत् चेत् आददाति, निष्प्रयोजनं चेत् त्यजति। त्यागरूपकार्यं वा यत्किमपि कुर्यात्, किन्तु वस्तु यथावत् यदुपदिशति तत् प्रमाणम्। ಇದಮೇವ ಪ್ರಮಾಣಸ್ಯ ಮುಖ್ಯ ಲಕ್ಷಣ. ಇದೆಲ್ಲ ಏಕೆ ಅಂದರೆ, ಇದೆಲ್ಲ ನಾನು ಮಮ ತಾತ್ಪರ್ಯಂ ಕಿಮಿತ್ಯುಕ್ತೆ ಭಾಷ್ಯೆ ಅಥವಾ ಸಂಪ್ರದಾಯ, ಶಾಸ್ತ್ರೀಯ ಸಂಪ್ರದಾಯೆ ಕದಾಚಿತ್ ಪ್ರಶ್ನಸ್ಯ ಪ್ರತಿವಚನಂ ಮೂಲಕಾರಣೇನ ಪ್ರತಿವಚನ ನ ದೀಯತೆ. ಮೂಲಕಾರಣಮಿತ್ಯುಕ್ತೆ ಮೂಲ ಸತ್ಯಂ ನೋಚ್ಯತೆ, ಕದಾಚಿತ್ ಪಾಕ್ಷಿಕ ಸತ್ಯಂ ಉಚ್ಯತೆ, ಆಂಶಿಕ ಸತ್ಯಂ, ಕದಾಚಿತ್ ನೈಯಾಯಿಕಸ್ಯ ಖಂಡನಂ ಸಾಂಖ್ಯದೃಷ್ಟ್ಯಾ ಸಾಂಖ್ಯಪಕ್ಷಂ ಅವಲಂಬ್ಯ ತಸ್ಯ ಖಂಡ್ಯತೆ, ಅನಂತರಂ ಸಾಂಖ್ಯಪಕ್ಷಮಪಿ ಖಂಡ್ಯತೆ. ತತ್ರ ಅತ್ರಾಪಿ ಜ್ಞಾನಕಾಂಡಂ ಅಪೇಕ್ಷ, ಜ್ಞಾನಕಾಂಡೇ ವಾಕ್ಯಂ ಕಿಮುಪದಿಶತಿ ಇತಿ ಜ್ಞಾನಕಾಂಡಂ ಅಪೇಕ್ಷ ಕರ್ಮಕಾಂಡ ಪ್ರಾಮಾಣ್ಯಂ ನಿಷಿಧ್ಯತೆ. किंतु मयोच्यते कर्मकांड प्रामाण्य ज्ञानकांड प्रामाण्य उभयोर्वाक्ययोः सामान्य प्रामाण्य लक्षणं मयोच्यते. सामान्यमुच्यते न तु विशेष प्रमाणं. ज्ञानकांड विशेष प्रमाणं नोच्यते, प्रामाण्यं नोच्यते. ज्ञानकांड वाक्यस्य वा कर्मकांड वाक्यस्य वा सर्वेषां सामान्य प्रामाण्य कारणं किं, लक्षणं किम्? एतद् वक्तव्यं चेत्, सामान्य प्रामाण्य लक्षणं वक्तव्यं चेत् यथावत् बोधकं वाक्यं प्रमाणं. यथावत् ज्ञानं यत्रास्ति तत्र प्रामाण्यमस्ति, अष्टे. ततु अयं तु पूर्वपक्षी मीमांसकः सदा फलमिच्छति. फलं 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 फलमेव मनसि कृत्वा एकंटे फलाकांक्षी सकामकर्मी फलाकांक्षी अयं फलापेक्षी फलाकांक्षी. अतएव साध्यं फलं ते सर्वथा कर्मकाण्डं तादृशं कर्म वा साधनं वा उपदिशति, तेन किमपि फलं साध्यं भवेत्. साध्यं फलमेव उपदिशति, साध्यफलाय उपयोगी साधनम् उपदिशति. अतएव सदा साध्यं फलं भवति चेत्, साध्यं फलं चेत् किमपि कर्म उपदेष्टव्यम्. अतएव कर्मोपदेशकं वाक्यमेव प्रमाणम् इति परम्परया प्रामाण्यमुच्यते. गौणप्रामाण्यं ब्रूते अयं. साध्यफल
साध्यफलसाधकं ज्ञानं कर्मकाण्डिनां पक्षे साध्यफलजनकं साधनम् इत्युक्ते कर्म साध्यफलजनकसाधनबोधकं प्रमाणम् इति वदति भाष्यकारः भूते सिद्धफलबोधक ಅಂದರೆ ಫಲವತ್ ಜ್ಞಾನಜನಕಂ ಫಲವದಿತ್ಯುಕ್ತೆ ಸಿದ್ಧಫಲಂ ಫಲವಿಷಯೇ ಸಾಧ್ಯಂ ವಾ ಸಿದ್ಧಂ ವಾ ಏತದೇವ ವಿವಿಚ್ಯ ಭಾಷ್ಯಕಾರः ಬ್ರೂತೆ ಸಾಧ್ಯಫಲಂ ವಾ ಸಿದ್ಧಫಲಂ ವಾ ಸಿದ್ಧಫಲಂ ಚೇದಪಿ ಪ್ರಮಾಣಂ ಭವತಿ ಇತಿ ಮಯೋಚ್ಯತೆ ಸಾಧ್ಯಫಲಂ ವಾ ಸಿದ್ಧಫಲಂ ವಾ इति विशेषतया न वक्तव्यं सामान्यतया यथार्थं ब्रवीति न वा तावदेव साधनमुपदिशति चेत् कर्म यज्ञमुपदिशति चेत् यज्ञमपि ज्ञानमेव यथार्थमेव अनेन यज्ञेन स्वर्गं प्राप्यते स्वर्गः प्राप्यते अनेन यज्ञेन स्वर्गः प्राप्यते अतः स्वर्गप्रापकं साधनं तदपि यथार्थज्ञानमेव स्वर्गप्रापकसाधनं यथार्थज्ञानमेव ब्रह्मापि यथार्थज्ञानमेव ब्रह्मणः ज्ञानमपि किन्तु यथा कथञ्चित् यथार्थज्ञानं भवेत् किन्तु अत्र मूलकारणम् ಅಂದರೆ ಪ್ರಮಾಣ ಸರ್ವೇಷಾಂ ಕರ್ಮಕಾಂಡಜ್ಞಾನಕಾಂಡವಾಕ್ಯಾನಾಂ ಸಾಮಾನ್ಯ ಪ್ರಾಮಾಣ್ಯ ಕಾರಣಂ ಅನುಕ್ತ್ವಾ ವಿಶೇಷ ಕಾರಣಮೇವ ಕಿಮರ್ಥಂ ಬ್ರೂತೆ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಕರ್ಮಕಾಂಡವಾಕ್ಯಾತ್ ವಿವಿಚ್ಯ ಕರ್ಮಕಾಂಡವಾಕ್ಯಾತ್ ವಿವಿಚ್ಯ ಜ್ಞಾನಕಾಂಡಸ್ಯೈವ ವಿಶೇಷತೆಯ ಪ್ರಾಮಾಣ್ಯಂ ಅತ್ರ ಉಚ್ಯತೆ ಅತ ಏವ ಅಂತತೋ ಗತ್ವಾ ಕಥಂ ಸಮಾಪಯತಿ ತಟ್ ಉಪಸಂಹಾರಂ ಪಶ್ಯ उपसंहारे अलङ्कारश्चायम् इति ब्रूते यत् सर्वकर्म निषेधः सर्वकर्म संन्यासो भवति अनेन ब्रह्मज्ञानेन कर्तृत्वमेव नश्यति कर्म तु सर्वकर्माणि त्यजति कर्माणि इत्युक्ते सर्वकर्मफलानि कर्मफलानाम् अनित्यत्वात् सर्वकर्माणि त्यक्त्वा कर्म अनपेक्ष ब्रह्मस्वरूपे तिष्ठति अयं तु अलङ्कार एव अस्माकम् इति अलङ्कारो भवेत् किन्तु तत् ज्ञानकाण्डवाक्यस्यैव प्रामाण्यं भवति ನಾನು ಹೇಳಿದ ಅರ್ಥವಾಯ್ತಾ ತಾತ್ಪರ್ಯ ಅಷ್ಟೇ ತಾತ್ಪರ್ಯ ಅರ್ಥವಾದರೆ ಅಂದರೆ ಇದೆಲ್ಲ ಇಷ್ಟು ಕ್ಲಿಷ್ಟ ಏಕೆ ಮಾಡ್ತಾರೆ ನಾನು ಓದುವಾಗ ನನಗೆ ಅನಿಸುತ್ತೆ ಅವರು ಏನು ಹೇಳಲ್ಲ ಹೇಳ್ತಾ ಹೋಗ್ತಾರೆ ಅರೆ ಭಾಷಾಕಾರರು ಹೇಳಿದ್ದರು ಕೇಳು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ನನಗೆ ಅನಿಸುತ್ತಿತ್ತು ಟು ದ ಪಾಯಿಂಟ್ ಹೇಳದೆ ಇಲ್ಲಿ ಪಕ್ಕಕ್ಕೆ ಏಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಪ್ರಾಮಾಣ್ಯ ಕಾರಣಂ ಯಾವುದೋ ಮೂಲ ಕಾರಣಂ ಹೇಳು ಮೂಲ ಕಾರಣಂ ಬ್ರೂಹಿ ಕಿಮರ್ಥಂ ಕಿತ್ ಅನ್ಯ ಕಾರಣಂ ಕಿಮುಚ್ಯತೆ ವಿಶೇಷ ಕಾರಣಮುಚ್ಯತೆ ಅಥವಾ ಕಿಂತು ಆಂಶಿಕ ಕಾರಣಮುಚ್ಯತೆ ಅನ್ಯತ್ರ ಸ್ಪಷ್ಟ ಕಾರಣಮುಚ್ಯತೆ ಮೂಲ ಕಾರಣಮೇವ ಬ್ರೂಹಿ ಅಂದರೆ ಇದು ಶಾಸ್ತ್ರ ಶೈಲಿ ನೇರಾಗಿ ಹೇಳದೆ ಟೆಂಟೇಟಿವ್ ಕಾರಣಂ ತಾತ್ಕಾಲಿಕ ಕಾರಣಂ ತಾತ್ಕಾಲಿಕ ಪ್ರತಿವಚನಂ ಅತ್ರ ಉಚ್ಯತೆ ಕಿಮುಚ್ಯತೆ ಪರಮ ಕಿಮುಚ್ಯತೆ ಪರಮಕಾರಣಂ ಅನಂತರಮುಚ್ಯತೆ ಆವಾಂತರ ಕಾರಣಂ ವದಂತಿ ಆವಾಂತರ ಕಾರಣಂ ಏಕತ್ರ ಉಚ್ಯತೆ ಪರಮಕಾರಣಂ ಅನಂತರಮುಚ್ಯತೆ ಪರಮ ಪ್ರತಿವಚನಂ ಆವಾಂತರ ಪ್ರತಿವಚನಂ ಆವಾಂತರಂ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಟೆಂಟೇಟಿವ್ ಒನ್ ಈಸ್ ಎ ಟೆಂಟೇಟಿವ್ ರೆಲೆವೆಂಟ್ ಟು ದ ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಕಾಂಟೆಕ್ಸ್ಟ್ ಅಷ್ಟೇ ರೆಲೆವೆಂಟ್ ಟು ದ ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಕಾಂಟೆಕ್ಸ್ಟ್ ಅಲ್ಲ ಪ್ರಾಸಂಗಿಕಮೇವ ನ ಪರಮಕಾರಣ ಉಚ್ಯತೆ ಇದು ಶಾಸ್ತ್ರ ಸಂಪ್ರದಾಯ ಅದರಿಂದ ಇದು ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿಟ್ಕೊಂಡು ತತ್ ಭೇದಂ ಕೃತ್ವ ಏತತ್ ಅವಾಂತರ ಪ್ರತಿವಚನಂ ಕಿಂ ಅಥವಾ ಪರಮ ಪ್ರತಿವಚನಂ ಇತಿ ಪರಮ ಪ್ರತಿವಚನಂ ಪುನರಾಯಾತಿ ಅನ್ಯತ್ರ ಆಯಾತಿ ತದಾ ವಕ್ಷಾಮ ತತ್ ಸ್ಮಾರಯಾಮಿ ಅಗ್ರೆ ಗಚ್ಚ ಇಕ ವಿಜ್ಞಾಯ ಪ್ರಜ್ಞಾಂ ಕುರ್ವೀತ ಇತಿ ವಾಕ್ಯಮಾಗತಂ इति पूर्वमुक्तं मया एतदधिकृत्य पुनरपि विचारयितव्यः इति अत्र आयाति अत्रापि स्पष्टतया नोक्तम् अत एवं ह्यो वा परह्यो वा मया विस्तरेणोक्तं तत् मनसि कृत्वा पठ्यते चेत् अवगतो भवति स्पष्टतया अवगम्यते यत्तुक्तं पूर्वपक्षिणा विज्ञाय प्रज्ञां कुर्वीत इत्यादि वचनानां वाक्यार्थविज्ञानव्यतिरेकेण उपासनार्थत्वमिति वाक्यार्थविज्ञानव्यतिरेकेण उपासनार्थत्वमिति विज्ञाय इत्युक्ते वाक्यार्थविज्ञानानन्तरं ततो अतिरिक्ततया अतिरिक्तं मीन्स् एडिशनली प्रज्ञां कुर्वीत प्रज्ञाकरणम् इत्युक्ते उपासनार्थं
सिद्धांति ब्रूते सत्यं तथा शब्दार्थः गृहीत शब्दार्थः तथा भाति सत्यमित्युक्ते ಸತ್ಯಮನ್ನು ಭಾಷೆ ಸ್ವಾಮೀಜಿ ಎಲ್ಲಿ ತಗೊಂಡರು? ಪೂರ್ವಪಕ್ಷಕ್ಕೆ ತಗೊಂಡರ ಸಿದ್ಧಾಂತಕ್ಕೆ ತಗೊಂಡರ? ಅದೇ ಯತ್ತು ಉಕ್ತಂ ಪೂರ್ವಪಕ್ಷಿಣ ಇತಿ ತತ್ ಸತ್ಯಮೇತತ್ ಸಿದ್ಧಾಂತಿ ವಚನಮೇವ. ಸಿದ್ಧಾಂತಿ ವಚನಮೇವ ಸತ್ಯಮೇತತ್ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಓಹೋ ಪೂರ್ವಪಕ್ಷಿಣ ಉಕ್ತಂ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಪೂರ್ವಪಕ್ಷಿಣ ಉಕ್ತಂ ಸತ್ಯಂ. ಪೂರ್ವಪಕ್ಷಿ ಹೇಳಿದ ವಿಷಯವು ಸತ್ಯ ಅಲ್ಲ, ಪೂರ್ವಪಕ್ಷಿ ಹೇಳಿದ್ದಾನೆ ಎಂಬುದು ನಿಜ. ಅದು ಗೊತ್ತಾಯ್ತಾ? ಎಸ್ ಯು ಹ್ಯಾವ್ ಟೋಲ್ಡ್ ಇಟ್. ಏಕೆಂದರೆ ತುಂಬ ಹಿಂದಿದ ಆಯ್ತಲ್ಲ, ನೆನಪಿಸ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ದ್ಯಾಟ್ ಹಿ ಟೋಲ್ಡ್ ಈಸ್ ಟ್ರೂ, ಹಿ ಟೋಲ್ಡ್ ಟ್ರೂಲಿ, ಬಟ್ ವಾಟ್ ಹಿ ಟೋಲ್ಡ್ ಈಸ್ ಟ್ರೂ ಎಂದಲ್ಲ. ಯತ್ತೇನ ಉಕ್ತಂ ತತ್ ಸತ್ಯಮಿತಿ ನ ಉಚ್ಯತೆ. ಕುತಃ ಇತ್ಯುಕ್ತೆ ತನ್ ನಿರಾಕರೋತಿ ಅತ್ರ. ತತ್ ಸತ್ಯಂ ಭವತಾ ಉಕ್ತಂ ಸತ್ಯಂ ಕಿಂತು ಅಥವಾ ಆ ಅರ್ಥವು ತಗೊಂಡರೂ ಓಕೆ ಸತ್ಯಮೇತತ್ ಇತ್ಯುಕ್ತೆ ವಿಧಿರಸ್ತಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಅಪೂರ್ವ ವಿಧಿ ಅತ್ರ. ಇದು ಈಗ ನೋಡಿ ಇಷ್ಟು ಕಾಂಪ್ಲಿಕೇಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಭಾಷಾಕಾರ. ಇದು ಶಾಸ್ತ್ರ ಸಂಪ್ರದಾಯ. ಇದು ನೋಡಿ ಇದರಲ್ಲಿ ಮೆನಿ ಪಾಯಿಂಟ್ಸ್ ಇನ್ವಾಲ್ವ್ಡ್, ಕಾಂಪ್ಲಿಕೇಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನನಗೂ ಇದು ಇರಿಟೇಟ್ ಆಗ್ತದೆ. ದಟ್ಸ್ ವೈ ಐ ಗೆಟ್ ಸಮ್ಟೈಮ್ಸ್ ಇರಿಟೇಟೆಡ್. ಐ ಆಲ್ವೇಸ್ ಲೈನ್ ಟು ದ ಪಾಯಿಂಟ್ ಆ್ಯಂಡ್ ಕ್ಲಿಯರ್. ದಟ್ಸ್ ವೈ ನಾನು ಹೇಳುವಾಗ ತುಂಬ ಬಿಡಿಸಿ ಹೇಳ್ತೀನಿ. ಬಿಕಾಸ್ ಕ್ಲಾರಿಟಿ ಇರಬೇಕಿದೆ. ಕಾಂಪ್ಲಿಕೇಶನ್ ತುಂಬ ನಾನು ಅಧ್ಯಯನ ಮಾಡುವಾಗ ತುಂಬ ಇರಿಟೇಟ್ ಆಗ್ತಿತ್ತು ನನಗೆ. ಐ ಥಿಂಕ್ ಮೋಸ್ಟ್ ಆಫ್ ದ ಪೀಪಲ್ ದೇ ವುಡ್ ಎಂಜಾಯ್. ಐ ನೆವರ್ ಲೈಕ್ ದಿಸ್ ಕೈಂಡ್ ಆಫ್ ಕಾಂಪ್ಲಿಕೇಶನ್. ಐ ಲೈಕ್ ಸ್ಟ್ರೇಟ್ನೆಸ್. ಸೊ ಇತಿ ಸತ್ಯಮೇತದ್ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಸತ್ಯಮೇತತ್ ಅಂದರೆ ಏನು? ಸ್ವಾಮೀಜಿ ಏನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ? ಏನು ನಿಜ? ಏನು ಒಪ್ಕೊಂಡರು? ನಿಜ ಅಂದರೆ ಏನು? ಪೂರ್ವಪಕ್ಷ ಹೇಳಿದ್ದ ನಿಜ ಅಂದರೆ ವಿಧಿ ಹೇಳಿತಾ? ಅಂದರೆ ವಿಧಿಂ ಅಂಗೀಕರೋತಿ ಕಿಂ? ಸತ್ಯಮೇತತ್ ಇತ್ಯುಕ್ತೆ ವಿಧಿಂ ಅಂಗೀಕರೋತಿ. ಟೀಕೆ ಅಂದರೆ ವಿಧಿಂ ಅಂಗೀಕರೋತಿ. ಅಂದರೆ ವಿಧೇರಂಗೀಕಾರ ಅಲ್ಲವೇ? ಇದು ನಮಗೆ ಕಾಂಪ್ಲಿಕೇಟೆಡ್, ವ್ಯಾಖ್ಯಾನಕಾರರಿಗೆ ಏನಿಲ್ಲ. ವ್ಯಾಖ್ಯಾನಕಾರರು ವಿಧಿನ ಒಪ್ಕೊಳ್ತಾರಲ್ಲ, ದಟ್ ಈಸ್ ಅ ಪ್ರಾಬ್ಲಮ್. ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಸ್ವಾಮೀಜಿ ವಿಧಿನ ಒಪ್ಪಲ್ಲ, ದಟ್ ಈಸ್ ಅ ಪ್ರಾಬ್ಲಮ್. ಸಿ ಸತ್ಯಮೇತತ್ ಇತ್ಯುಕ್ತೆ ವಿಧಿರಂಗೀಕ್ರಿಯತೆ ಅಲ್ಲವೇ? ವಿಧಿ ಅಂದರೆ ವಿಧಿಂ ಅಂಗೀಕುರ್ಮಹೆ. ಈಗ ಹೇಳ್ತೀನಿ. ಐ ಥಿಂಕ್ ಸತ್ಯಮೇತತ್ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಸತ್ಯಂ ಏತತ್ ಅಂಗೀಕುರ್ಮಹೆ ಅಂದರೆ ವಿಧಿಂ ಅಂಗೀಕುರ್ಮಹೆ. ಇದು ಕಾಂಪ್ಲಿಕೇಟೆಡ್. ವಿಧಿಂ ಅಂಗೀಕುರ್ಮಹೆ ಸತ್ಯಮೇತತ್ ಅಂತ್ಯಕ್ತೆ ಯದುಕ್ತಂ ಸತ್ಯಮೇವ ವಿಧಿಂ ಅಂಗೀಕುರ್ಮಹೆ ಕಿಂತು ವಿಧಿಂ ಅಂಗೀಕೃತ್ಯ ನ ಅಪೂರ್ವ ವಿದ್ಯರ್ಥತಾ. ವಿಧಿಂ ಅಂಗೀಕೃತ್ಯ ಬ್ರೂಮಹೆ ಸತ್ಯಂ ವಿಧಿರಸ್ತಿ ಕುರ್ವೀತ ಇತಿ ವಾಕ್ಯಪದಮಸ್ತಿ. ಮಂತ್ರೆ ಕುರ್ವೀತ ಇತಿ ವಿಧಿಲಿಂಗ ಅಸ್ತಿ. ಕುರ್ವೀತ ಇತಿ ವಿಧಿಲಿಂಗದಿ. ಇಂಪರೇಟಿವ್ ಮೂಡ್ ಅಲ್ಲ, ಪೊಟೆನ್ಷಿಯಲ್ ಮೂಡ್. ಕುರ್ವೀತ ಕುರ್ವೀಯಾತಾಂ ಕುರ್ವೀರನ್ ಇತಿ. ಕುರ್ವೀಯಾತಾಂ ಕುರ್ವೀರನ್ ಇತಿ. ಓ ಅಲ್ಲಪ್ಪ, ಕುರ್ವೀತ ಇಂಪರೇಟಿವ್ ಮೂಡೆ. ಕುರ್ಯಾತಾಂ ಕುರ್ಯುಹು ಕುರ್ಯಾತ ದಟ್ ವಿಧಿಲಿಂಗ. ಇದು ವಿಧಿಲಿಂಗಪ್ಪ, ಇದು ಇಂಪರೇಟಿವ್ ಮೂಡೆ. ಲೋಟೆ ಇದು. ಕುರ್ವೀತ ಇತಿ ಲೋಟ್ అంటే లింగ్ లోటు తవ్య, విధిలింగ్ లోటు తవ్య. దీస్ త్రీ విధిబోధక పదాని లింగ్ విధిలింగ్ లోటు తవ్య. ಸೊ ಇದು ಲೋಟ್ ಇದೆ, ಇಂಪರೇಟಿವ್ ಮೂಡ್ ಕುರ್ವೀತ ಇದೆ. ಸೊ ವಿಧಿಂ ಅಂಗೀಕುರ್ಮಹೆ ಅಂದರೆ ಅಂಗೀಕರೋತಿ ಕಿಂ? ನ ಅಂಗೀಕರೋತಿ
तथापि किंतु न अपूर्वविदितया न अपूर्वविदितया किंतु पक्षे प्राप्तस्य नियमार्थतैव ಅಂದರೆ ನಿಯಮವಿಧಿಂ ಅಂಗೀಕರೋತಿ ವಿಧಿಮಧಿಕೃತ್ಯ ಮಯಾ ಉಕ್ತಂ ವಿಸ್ತರೇಣ ಪೂರ್ವಮೇವ ಅತ್ರ ಕ್ವಚಿತ್ ವಿಧಿರಂಗೀಕೃತ ಇತಿ ಭಾತಿ ಸಿ ಏಕಸ್ಯ ನಿಷೇಧಾಯ ಅನ್ಯಃ ತಾತ್ಕಾಲಿಕತೆಯ ಅಂಗೀಕ್ರಿಯತೆ ಅಪೂರ್ವವಿಧೇಃ ನಿರಾಕರಣಾಯ ನಿಯಮವಿಧಿಃ ತಾತ್ಕಾಲಿಕತೆಯ ಅಂಗೀಕ್ರಿಯತೆ किंतु अन्यत्र न कश्चन विधिः इति नियमविधिमपि निराकरोति ಅದು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಹೀಗೆ ಕದಾಚಿತ್ ಪಾಕ್ಷಿಕ प्रतिवचनं कदाचित् परम प्रतिवचनं परम प्रत्युत्तरं कदाचित् ಏನು ಹೇಳ್ತಾರಪ್ಪ ಅವಾಂತರ ಪ್ರತಿವಚನಂ ಅದು ಹೇಳಿದರೆ ಒಳ್ಳೆಯದು ಓದು ತತ್ಪಠ ಅಬ್ಬಾ ಬ್ಯೂಟಿಫುಲ್ ಇದು ಸತ್ಯ ಇದು ಐ ಥಿಂಕ್ ಅಂಡರ್ಲೈನ್ ಮಾಡತಕ್ಕದ್ದು ಅದು ಕೊಟ್ಟೆ ಆ ಫುಟ್ ನೋಟು ಇದು ಸೈಡ್ ಲೈನ್ ಮಾಡತಕ್ಕದ್ದು ಸೈಡ್ ಲೈನ್ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಎಂದು ಮಾರ್ಕ್ ಮಾಡತಕ್ಕದ್ದು ದ್ಯಾಟ್ ಈಸ್ ದ ಥಿಂಗ್ ಸಿ ಇದಿಲ್ಲದಿದ್ದರೆ ಈ ಟೀಕಾಕಾರರು ಕನ್ಫ್ಯೂಸ್ ಮಾಡಿಬಿಡ್ತಾರೆ ನಿಮಗೆ ಆನಂದಗಿರಿ ಆದಯ ಆನಂದಗಿರಿ ಇತ್ಯಾದಯ ಬಹು ಕಿಮುಚ್ಯತೆ ವ್ಯಾಮೋಹಂ ಕುರ್ವಂತಿ ಏಕೆಂದರೆ ವ್ಯಾಖ್ಯಾನಕಾರः ವಿಧಿಂ ಅಂಗೀಕುರ್ವಂತಿ किंतु न अपूर्व विद्यार्थता पक्षे प्राप्तस्य नियमार्थ कथं पुनः उपासनस्य पक्ष प्राप्ति ಈಗ ನಾವು ಅಂದರೆ ಪಕ್ಷ ಪ್ರಾಪ್ತಿ ಅಂದರೆ ನಿಯಮ ವಿಧಿ ಅಂಗೀಕೃತ್ಯ ತತ್ ನಿಯಮ ವಿಧಿ ವಿಷಯ ವಿಸ್ತರಂ ಪೃಚ್ಯತೆ ತಾವದೇವ ನಿಯಮ ವಿಧಿ ಟೈಮ್ ಆಯ್ತಾ ಇನ್ನು 2 ನಿಮಿಷ ಇದೆ ಅಂದರೆ ನಿಯಮ ವಿಧಿ ಹೇಗೆ ಹೊಂದುತ್ತದೆ ನಿಯಮ ವಿಧಿ ಕಥಂ ಯುಜ್ಯತೆ ಇತಿ ನಿಯಮ ವಿಧಿ ಅಂಗೀಕೃತ್ಯ ನಿಯಮ ವಿಧಿ ವಿಷಯ ವಿವರಣವಿಚ್ಛತಿ ತಾವದೇವ किंतु नियमविधिरपि नांगीक्रियते इति नोच्यते ಅದು ಶ್ರೀಚರಣೈರೇವ ವಾರ್ತಿಕಕಾರೈರೇವ ಉಕ್ತಂ ನೋಡಿ ಇದು ಕಾಂಪ್ಲಿಕೇಶನ್ ಅಯಂ ಕ್ಲೇಶಃ ಕಾಂಪ್ಲಿಕೇಶನ್ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಕ್ಲಿಷ್ಟಃ ಅಂದರೆ ಅಸ್ಮಾಕಂ ಪಾಠಕೈಃ ಮನಸಿ ಕರ್ತವ್ಯಂ ನಿಯಮವಿಧಿರಪಿ ಮುಖ್ಯಾರ್ಥೇನ ನೋಚ್ಯತೆ अत्र विधिरेव नोच्यते चेत् तत्र संदेहो भवति विधिरेव नोच्यते चेत् तर्हि विज्ञाय प्रज्ञां कुर्वेत इति वाक्यस्य मुख्यार्थः कः अदाग्तದೆ ಮುಖ್ಯಾರ್ಥ ಏನು ಹೇಳಿದೆ ಬಿಟ್ಟುಬಿಡ್ತಾರೆ ಅಂದರೆ ಸಿ ಇಲ್ಲಿ ಅಂದರೆ ನಿಯಮವಿಧಿ ಎಂದು ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಬಿಟ್ಟರೆ ತಟ್ ಬೃಹದಾರಣ್ಯಕ ವಾಕ್ಯಸ್ಯ ಅರ್ಥಃ ಅಸ್ಮಾಭಿः ಪಠಿತಃ ಬೃಹದಾರಣ್ಯಕ ವಾಕ್ಯ ಅಗ್ರೆ ಆಗಮಿಷ್ಯತಿ ಚತುರ್ಥಾಧ್ಯಾये तत्र अर्थः संक्षेपेणैव शब्दार्थं उक्त्वा अंद्रेनु विज्ञाय इत्युक्ते परोक्षतया विज्ञाय प्रज्ञाम् इत्युक्ते शमदमादिगुणसमेत विचारं कुर्यात् इति तावदेव ಅಂದರೆ ವಿಧಿ ಹೇಳಿದ್ದಂತೆ ಆಗುತ್ತದಲ್ಲ ಇದನ್ನಿಟ್ಟುಕೊಂಡೇ ವ್ಯಾಖ್ಯಾನಕಾರರು ಹೇಳಿಬಿಟ್ಟರು ನಿಯಮ ವಿಧಿ ಶಂಕರಾಚಾರ್ಯರಂಗೀಕೃತ ಆಯಿತು ಅಷ್ಟೇ ನಿಯಮ ವಿಧಿರಂಗೀಕೃತ ಇದು ದೊಡ್ಡ ವಿಷಯ ಐ ಥಿಂಕ್ ಸ್ವಾಮೀಜಿ ಎಲ್ಲಿಯಾದರೂ ಈ ವಿಧಿ ಕುರಿತೇ ವಿಸ್ತಾರವಾಗಿ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದ್ದು ಎಲ್ಲಿಯಾದರೂ ಇದೆಯಾ ನಾನು ಹುಡುಕ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಇಲ್ಲಿ ಕ್ಲೇಶಕ್ಕಃ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಅನ್ಯೋಪಿ ಕ್ಲೇಶೋ ಆಯಾತಿ ವಿಧಿಃ ಶ್ರೋತವ್ಯಃ ಇತಿ ಶ್ರೋತವ್ಯ ವಿಧಿ ವಿಷಯೇ ವಾ ಅಥವಾ ಜ್ಞಾನ ವಿಧಿ ವಿಷಯೇ ವಾ ತತ್ರ ಪುನರಪಿ ವಿಭಾಗಃ ಕರ್ತವ್ಯಃ ज्ञानविधिं अन्ते ज्ञानं कुरु इति न केनचित् वक्तुं शक्यते ज्ञानविधिर्नास्ति ज्ञानार्थं श्रवणविधिरस्ति ज्ञानार्थं वाक्यश्रवणविधिः सो व्याख्यानकाराः गृह्णन्ति ज्ञाने विधिर्नास्ति तत्तु अङ्गीकुर्महे ज्ञाने विधिर्नास्ति व्याख्यानकारैरुच्यते ज्ञानं तु विधातुं न शक्यते आज्ञापयितुं न शक्यते ज्ञानं तु वस्तुतंत्रं वाक्यमुच्यते वाक्यश्रवणेन ज्ञानं स्वयं जायते किंतु विधिः अपेक्षितं चेत्
विधिरस्ति चेत् कुत्र भवति इत्युक्ते वाक्यश्रवणायैव विधिः. सी श्रुतवाक्यस्य ज्ञानजनने विधिर्नास्ति. श्रुतवाक्यस्य ज्ञानजननाय विधिर्नास्ति, किन्तु वाक्यश्रवणे विधिरस्ति इति. ಆದ್ದರಿಂದ अत्र विवादः विवादविषयोऽयं श्रवणे अपि विधिरस्ति न वा, अयं विवादविषयः. सच्चिदानन्दस्वामिनः अङ्गीकुर्वन्ति श्रवणे अपि विधिर्नास्ति. व्याख्यानकाराः सर्वे मन्यन्ते श्रवणे विधिरस्ति. ಇದು ಈಗಲೂ ಹಾಗೆ ಇದ್ದುಬಿಟ್ಟಿದೆ. ಶ್ರವಣೆ ವಿಧಿರಸ್ತಿ, ಜ್ಞಾನೇ ವಿಧಿ ನಾಸ್ತಿ. ಏನು ಮಾಡಬೇಕು? ಅದೇ ಇದು ಮುಗಿಸಿಬಿಟ್ಟು ನಾಳೆ ಹೇಳ್ತೀನಿ. ಇದೆಲ್ಲ ಟೈಮ್ ಆಯ್ತು. ನಾಳೆ ಆಯಿತು. ಓಕೆ ಓಕೆ ಎಸ್. ಅದು ನೀವು ಪುನಃ बुधवारे रात्रौ दूरवाण्यां वा वक्तुं शक्यते. दूरवाण्या वा ಹೇಳು ಯಾವಾಗ ಆಗುತ್ತದೆ, ನಿಮಗೆ ಎಷ್ಟೊತ್ತಕ್ಕೆ ಆಗುತ್ತದೆ ಎಂದು.